मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, तर ईशान्य भारतातील कामरूप राज्यामध्ये युआन श्वांग हा गेला होता. हा कोण होता? तर हा चीनी बौद्ध भिक्खू होता. आपण आपल्या मागील उपक्रमामध्ये त्याचा उल्लेख बघितलेलाच आहे. तर त्याचा संदर्भ घेऊन आता आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण आपल्या पुढच्या उपक्रमामध्ये आलेलो आहोत अभ्यासासाठी. तर आता हा युआन श्वांग, त्याच्यानंतर त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा होता. आता या पाठामध्ये आपण मौर्यानंतरच्या काळातलं उत्तर भारत आणि तिथलं विविध राज्य सत्तेचा असा परिचय करून घेतलेलाच आहे. मग तसंच त्या सुमारास ईशान्य भारतामध्ये काय परिस्थिती होती तेही आपण बघितलं. आणि मग आता या पाठामध्ये आपण त्याच सुमाराला दक्षिण भारतामध्ये असलेल्या राजसत्तेचा काही परिचय करून घेणार आहोत. चला तर मग, आता माहित आहे का तुम्हाला, ह्याच्यामध्ये काही विशिष्ट माहिती अशी दिलेली असते. अर्थात हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असते आणि तिथूनच मी आपल्या उपक्रमामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. तर आता थोडीशी चर्चा माझ्या बरोबर आपण करूया, त्याच्यामध्ये बघूया काय काय आहे. तर कनिष्काचं सोन्याचं नाणं, त्याच्याबद्दल काही विशेष माहिती आहे. तर कनिष्क म्हणजे कुठला? कुशाण राजा, त्याचं कुशाणचे राजे, तिथला तो हा कनिष्क राजा. तर त्याचं हे सोन्याचं नाणं सम्राट कनिष्कानं काढलं होतं. आणि या नाण्याच्या दर्शनी बाजूवर म्हणजे समोरच्या बाजूवर ग्रीक लिपीत लिहिलेला शाओ नाओ शाओ कनिष्की कोशानो असा लेख आहे. आणि याचाच अर्थ काय? परत बघा, शाओ नानो शाओ कनिष्की कुशानो म्हणजे काय? तर राजाधिराज कनिष्क कुशाण असा आहे. कारण तो कुशाणचाच राजा होता कनिष्क. आणि त्याच्याच नाण्याच्या मागच्या बाजूला गौतम बुद्धाची प्रतिमा आहे आणि बाजूला ग्रीक लिपीत बौद्धो असे, म्हणजेच बौद्धोचा अर्थ काय? बुद्ध असं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा अजून एक आपलं वैशिष्ट्य आहे, काय आहे बघूया, माहित आहे का आपल्याला? तर युआन श्वांग हा सगळ्या भारतभर फिरला आणि त्यानं महाराष्ट्रातल्या लोकांविषयी मोठे गौरवपूर्ण असे उद्गार काढले होते. तो काय म्हणतो बघा आपल्या महाराष्ट्र या इथल्या लोकांबद्दल, की महाराष्ट्राचे लोक ही मानी आहेत. कोणी उपकार केले तर ते नेहमी स्मरतात, पण जर कोणी त्यांचा अपमान केला तर ते गय करत नाही. बरोबर? आणि संकटात सापडलेल्या माणसांना आपल्या प्राणांचीही पर्वा न करता ते मदत करतात. बरोबर? किती सुंदर असं त्याने लिहिलेलं आहे बघा. त्याच्यानंतर शरण आलेल्यांना ते कधीही अपाय करत नाही. खूप चांगला असा युआन श्वांग यांनी हे उद्गार आणि हे चांगलं गौरवपूर्ण असं संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी हे लिहिलेलं आहे. पुढे बघूया. त्याच्यानंतर अजून एक आहे, आपल्याला माहित आहे का? तर फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्तच्या काळामध्ये, कोण? फाहियान हा चीनी प्रवासी दुसरा चंद्रगुप्त जेव्हा होता त्या काळामध्ये भारतात आला आणि आपल्या प्रवास वृत्तात त्यानं गुप्त काळातील समाज जीवनाचं वर्णन केलं. याचा अर्थ काय आहे, की जे जे लोक आपल्या भारतामध्ये फिरायला आले किंवा त्यांना आपल्या भारताबद्दल काही विशिष्ट माहिती मिळाली त्या आपल्या लोकांबद्दल विशिष्ट ठिकाणी, म्हणजे आपला भारत असा सर्वगुण संपन्न, आपल्या भारत देशामध्ये सगळ्या विविध धर्माचे लोक, विविध भाषा बोलणारे लोक हे त्या काळी सुद्धा होते. तर त्यामध्ये गुप्त काळामध्ये हा येऊन गेलेला आहे फाहियान. तर तो बोलतोय की भारताची नगरे ही मोठी आणि भरभराटीस आलेली आहे. प्रवाशांसाठी या नगरामध्ये अनेक अतिथीगृह आहेत. आपण नेहमीच म्हणतोच की अतिथी देवो भव, म्हणजे आपल्या घरामध्ये आलेला किंवा आपल्या देशामध्ये आलेला हा जो पाहुणा आहे तो आपला कोण आहे, त्याचं स्वागत करणं किंवा त्याचा पाहुणचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. ह्याच्याप्रमाणेच आपल्या भारतामध्ये अनेक अतिथीगृह आहेत, अनेक धर्मार्थ संस्थाही आहेत.
शहरामध्ये इस्पितळ आहेत, तेथे गरिबांना वैद्यक सेवा विनामूल्य असे उपलब्ध होते. हे कोणत्या दुसऱ्या चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये हे सगळं तिथे सुखसोयी ह्या उपलब्ध होत्या. त्याच्यानंतर भव्य विहार, भव्य मंदिरं होती. त्याच्यानंतर लोकांना व्यवसाय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. कोणालाही कुठेही जाण्यास लोकांना मज्जाव नाही, म्हणजे कुठेही अडकाठी नाही की इथं जायचं नाही, तिथं जायचं नाही. हा भारत देश आहे, हा आपला सगळ्यांचा. कोणी कुठेही जाऊ शकतं, व्यवसाय चांगला निवडून तो व्यवसाय चालू करू शकतो. त्याच्यानंतर सरकारी जे अधिकारी आहेत किंवा आपले देशाचं रक्षण करणारे आपले सैनिक, त्यांना नियमितपणे पगार दिला जातो. तेथील लोकांना दारू पित नाहीत आणि हिंसाही करत नाही. बघा मी काय बोलते ते, आपल्या भारत देशातील लोक दारूही पित नाहीत आणि हिंसाही करत नाहीत. आणि गुप्त राजवटीतलं प्रशासन हे योग्य रीतीने चालवलं. आता हे वर्णन त्यांनी कोणत्या राजाचं आपल्या काळातलं केलंय? दुसरा चंद्रगुप्त. आलं लक्षात? पुढे जाऊ. आता माहित आहे का तुम्हाला, ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत चित्र, ते आहे नालंदा विद्यापीठाचं. कुठलं आहे? हा विद्यापीठ आहे बरं. बघा किती सुंदर बांधलेलं आहे, पायऱ्या, आजूबाजूचं वातावरण किती शांत आहे. तिथे बसून आपण अभ्यास करू शकतो, आपले ग्रंथ वाचू शकतो. आपलं लिखाण वाचन ह्या शांततेमध्ये झालं तर आपण आपल्या मनामध्ये अजून काही विचार आले तर ते सुद्धा आपण लिहू शकतो. बघा हे आपल्या देशातलं नालंदा विद्यापीठ आहे, हे चित्र आहे. आता त्याच्यामध्ये बरंच आधुनिकीकरण हे आलेलं आहे. चला तर मग बघूया आता आपण. तर भारतीय परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचं नाव काय होतं? कश्यपपूर. काय नाव होतं? कश्यपपूर. आणि ग्रीक इतिहासकारांनी त्यांचा खास असा उल्लेख कॅस्पोपिरॉस आणि कॅस्पोटिरॉस आणि कॅस्पेरिया असा केला गेलेला आहे. बघा शब्द थोडे अवघड आहेत कारण ती ग्रीक इतिहासकाराने लिहिलेले, त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये हे त्यांचं बोलणं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर महाभारताच्या काळामध्ये कांबोज घराण्याचे राजे तेथे राज्य करत असल्याचा हा उल्लेख होतो. त्याच्यानंतर सम्राट अशोका याच्या काळामध्ये काश्मीर हे मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झालं होतं. कशामध्ये? मौर्य साम्राज्यात समाविष्ट झालं. आणि मग इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये कर्कोट घराण्याचं राज्य हे काश्मीरमध्येच होतं. कुठं होतं? काश्मीरमध्येच होतं. कर्कोट घराणं, बरोबर आहे. कुठलं घराणं आहे? कर्कोट. आहे ना लक्षात तुमचं? पुढे जाऊया. तर कल्हणानं त्याच्या राजतरांगिणी या ग्रंथामध्ये त्याची विशेष अशी माहिती लिहिली. कुठल्या ग्रंथामध्ये? राजतरांगिणी. आणि कुणी लिहिली आहे? कल्हणानं. बघा किती जण आपल्या प्राचीन काळामध्ये या राजाच्या काळामध्ये होते, जे इतकं सुंदर वर्णन त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की जे आपण या काळामध्ये 2020 मध्ये 21 मध्ये बसून हे ते जे काही लिहिलेलं आहे ते वाचतोय आणि त्या राजांना आपण आठवण करतोय. त्या इतिहासकारांनी ज्यांनी आपल्याला हे सगळं दिलंय, आपण खरोखरच त्यांचे विद्यार्थी मित्रांनो आभार मानले पाहिजे की किती सुंदर असं वर्णन त्यांनी आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या राजांचं, त्यांची कामगिरी, त्यांचे पराक्रम, हे सगळं काही इतकं छान रित्या लिहून दिलेलं आहे. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला शब्दकोडच घातलेला आहे आणि अर्थात हे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवायचंय. तर नीटरित्या सोडवा. मी ते वाचून नाही दाखवणार आहे, तुम्हीच वाचा. आलं लक्षात? चला तर पुढे जाऊया.